मराठी चित्रपटाचा वारसा इथं उपस्थित आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण 500 मराठी निर्माते या ठिकाणी जर उपस्थित असतील तर अख्खी मराठी फिल्म इंडस्ट्री इथं आज पुण्यामध्ये उपस्थित आहे. उदयजी, तुम्ही सांगितलं की आपल्याला ग्लोबल स्तरावर आता मराठी चित्रपट न्यायचा आहे किंवा मराठी चित्रपटाच्या निर्मात्याला न्यायचं आहे. विशेषतः माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की निर्मात्यांना देखील विनंती आहे, दिग्दर्शक असतील तर दिग्दर्शकांना विनंती आहे की कुठचा पिक्चर चालतो आणि कुठचा पिक्चर चालत नाही याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण जर अतिशय चांगल्या दर्जेदार कलाकृतीला जन्म दिला तर मराठी चित्रपट जगाच्या पातळीवर कुठं चालू शकतो आणि कुठेही चालू शकतो याच्यावर माझा पूर्ण 100% विश्वास आहे. पण मी जरी सांस्कृतिक मंत्री नसलो तरी मराठी भाषेचा मंत्री आहे आणि त्याचबरोबर राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे. आणि म्हणून परदेशामध्ये गेल्यानंतर जेव्हा मराठी बांधव मला भेटतात, भगिनी भेटतात, तर त्यांची एक खंत असते की परदेशामध्ये आम्हाला मराठी चित्रपट बघायला मिळत नाही. आपण निर्मात्याला ग्लोबल करत असताना चित्रपट देखील ग्लोबल झाला पाहिजे ही भूमिका निर्मात्यांची असली पाहिजे. त्याला स्क्रीन मिळतो न मिळतो त्याच्यापेक्षा आपले मराठी बांधव तिथले जे आहेत ते मराठीपण जपण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न परदेशामध्ये करत असतात. आणि ती यंत्रणा जर आपण हाताशी धरली, मेघराजजी, मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं आंतरराष्ट्रीय मराठीचे सगळे मंच देशातले आणि जगातले हे माझ्या अखत्यारीखाली येतात. ते आता इथे येऊन फिजिकली येऊन काय बसू शकत नाही, पण उदयजी तुम्ही जर पुढाकार घेतला तर पुढच्या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे आपले जे आंतरराष्ट्रीय मंच आहेत त्यांचे जे मुख्य समन्वयक आहेत त्यांच्याशी देखील या संदर्भामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. अनेक लोक एवढी ताकदीची आहेत. जेव्हा महाराष्ट्रीयन मंत्री म्हणून मी तिथे गेलो तेव्हा एका महाराष्ट्रातल्या माणसाची 2-2 हजार 3-3 हजार कोटीची इंडस्ट्री आहे आणि ती इंडस्ट्री तिथल्या लोकांमध्ये मराठी लोक चालवतात. तर त्या लोकांची भावना काय, तर मराठीवर असलेलं प्रेम, मातृभाषेवर असलेलं प्रेम, आणि आपण दर्जेदार त्यांच्याकडनं देखील निर्मिती करून घेतली तरी ते निर्मिती करू शकतात एवढी सक्षम जगाच्या पातळीवर आज आपले मराठी माणूस म्हणून काम करत आहे. मी मगाशी जसं सांगितलं की मी मराठी भाषेचा जसा मंत्री आहे तसा राज्याचा उद्योग मंत्री आहे. आणि 2-3 महत्वाच्या आनंदाच्या गोष्टी आज मी तुम्हाला इथे सांगून जाणार आहे. पहिली गोष्ट, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, त्यांची गेली कित्येक वर्षापासूनची मागणी होती की या इंडस्ट्रीला इंडस्ट्रीचा दर्जा दिला गेला पाहिजे. आणि आजचा औचित्य साधून सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये या इंडस्ट्रीला आम्ही इंडस्ट्रीचा दर्जा देण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. आणि फिल्म इंडस्ट्री ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये येईल त्यावेळी तुम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये काम करताना आमच्याकडनं सुरुवातीचे 50 प्रोजेक्ट असतील, 100 प्रोजेक्ट असतील, 200 प्रोजेक्ट असतील, हे प्रोजेक्ट इन्सेंटिव्हसाठी प्राप्त होतील. सांस्कृतिक कार्य अशी शिलाजी येऊन गेले ते अनुदान देणं ह्या सगळ्या गोष्टी बघतील. पण आपल्या या इंडस्ट्रीमधनं स्टार्टअप देखील सुरू झाले पाहिजे. म्हणून इंडस्ट्रीमध्ये जेवढा रोजगार आहे तेवढा रोजगार दुसऱ्या कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये नाही. बॅकस्टेजमध्ये असेल, स्पॉटवाले असतील, लाईटवाले असतील, साऊंडवाले असतील, मेकअपवाले असतील. आज सकाळीच आम्ही जी बैठक घेतली त्याच्यामध्ये अशा काही निर्णयापर्यंत आम्ही आलो की माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक फार मोठी योजना आहे जी 1 कोटीपर्यंत मॅन्युफॅक्चरिंगसाठी कर्ज देते आणि 50 लाखापर्यंत सर्व्हिस सेक्टरमध्ये कर्ज देते. पण या योजनेची खासियत काय, 1 कोटीपर्यंत जर आपण कर्ज घेतलं तर 17.5% सबसिडी आपल्याला मिळते आणि 50 लाखापर्यंत जर कर्ज घेतलं तर तुम्हाला 35% सबसिडी मिळते. चित्रपट निर्माते हे निर्मिती करण्याचं काम करतील, पण एखाद्याला लाईटवाला म्हणून जर तयार व्हायचं असेल, एखाद्याला साऊंडवाला म्हणून तयार व्हायचं असेल, एखाद्याला कपडेपटवाला तयार व्हायचं असेल, एखाद्याला इस्त्रीवाला तयार व्हायचं असेल, या ना माझ्याकडे, मी तुम्हाला 35% सबसिडीतनं कर्ज दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा निर्णय देखील आज आम्ही उद्योग विभागाच्या मार्फत घेतलेला आहे, जेणेकरून मराठीतले हे छोटे छोटे जे घटक आहेत त्याला आपण स्टार्टअप म्हणतो, त्या स्टार्टअपच्या जीवावर अनेक आपले मराठी युवक चांगल्या पद्धतीने स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
माझ्याकडे एव्हीजेसी नावाची मी पॉलिसी आणलेली आहे. त्या पॉलिसीमध्ये काय, आपल्याला आठवत असेल, अनेकांनी आमच्या सोशल मीडियावर देखील बघितलं असेल, नॅशनल लेवलच्या न्यूजमध्ये बघितलं असेल आणि इंटरनॅशनल न्यूजमध्ये देखील बघितलं असेल की देशातला पहिला वेव्ज कॉन्क्लेव्ह जो झाला तो आपल्या मुंबईमध्ये झाला. आणि मुंबईमध्ये झाला त्याचा साक्षीदार मी होतो, कारण माझ्या विभागामार्फत तो केला गेला होता. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची इच्छा काय होती की या देशामधल्या जेवढ्या भाषा आहेत आणि या भाषेतनं जे मनोरंजन होतं त्याला देखील प्रत्येक राज्यानं ताकद दिली पाहिजे, कारण त्याच्यामधनं रोजगार निर्मिती हे फार मोठ्या पद्धतीने आहे. आणि मुंबईमध्ये तो आम्ही कार्यक्रम घेतला आणि मी कार्यक्रमाला जिथे उपस्थित असताना एक कॅमेरामन होता उदयजी, आणि कॅमेरामननं पोनी बांधलेली होती. मला वाटलं आता हे पोनी बांधलेलं आहे म्हणजे कुठंतरी बाहेरचं प्रोडक्ट असू शकतं, म्हणून मी त्याच्यावर हिंदी बोलायला सुरुवात केली. तर ते मला म्हटलं, साहेब तुम्ही माझ्यावर हिंदी का बोलता, तुम्ही माझ्यावर मराठीत बोला ना. अरे म्हटलं, पेहरावच असा केला की डायरेक्ट टॉलिवूडचाच वाटतो. आणि त्यांनी कॅमेरासमोर 4x4 3 पॅचेस तयार केलेले होते. एकामध्ये वाळू होती, एकामध्ये रस्ता होता, म्हणजे रस्त्यामध्ये 4x4 फुटामध्ये, आणि एकामध्ये आपण जे चेकर टाईल्स लावतो त्या चेकर टाईल्स होत्या. त्याने मला विचारलं, साहेब तिन्ही ठिकाणी उभं राहा आणि तुम्हाला कुठच्या समुद्रावर जायचं मला सांगा. मी वाळूत उभं राहिलो, म्हटलं तुला आवडेल त्या समुद्रामध्ये मला पाठव. दुसऱ्या रस्त्यावर उभं राहिलो, म्हटलं परदेशाच्या कुठच्याही रस्त्यावर मी चालतोय अशा पद्धतीचं मला बघायचं आहे. आणि चेकर टाईल्सवर उभं राहिलो, तिथे सांगितलं की कुठच्याही इंटरनॅशनल लेवलच्या हॉटेलमध्ये मी जातो असं मला फील आला पाहिजे. 1 मिनिटाच्या आत उदय सामंत अमेरिकेमध्ये होता, कोकणात होता आणि दुबईत पण होता. ही क्रांती कोण करत होता, तर तो जो कॅमेरन मराठी माणूस होता त्याच्यामध्ये हे कौशल्य होतं. आणि म्हणून त्याच्याकडे बघितल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की एव्हीजेसी पॉलिसी आम्ही आमच्या उद्योग विभागामध्ये आणली. आणि आता पहिले महाराष्ट्रातले मराठी भाषेचे 30 स्टुडिओ जे होती कॅमेरा सकटचे, त्यांना इन्सेंटिव्ह द्यायचा निर्णय माझ्या विभागाने घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही किती येता त्याच्यावर तुमचं यश आहे. म्हणून मी सांगितलं की मी मराठी भाषेचा मंत्री आहे, त्याच्यावर उद्योग विभागाचा मंत्री आहे, आणि फिल्म इंडस्ट्री ज्याला म्हणतात त्याला आजपर्यंत आम्ही इंडस्ट्रीचा दर्जा देऊ शकलो नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्या फिल्म इंडस्ट्रीला आम्ही इंडस्ट्रीचा दर्जा देतोय. तो जसा बॉलिवूडसाठी आवश्यक आहे तसा मराठी चित्रपट सृष्टीसाठी देखील आवश्यक आहे. परंतु त्याचा फायदा आपण निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी करून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी जे जे काही सहकार्य मला करावं लागेल ते राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला नक्की करेन. हाच विश्वास द्यायला आज मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलोय. ज्या संख्येनं आपण निर्माते या ठिकाणी जमलाय खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मराठी चित्रपटाला चांगले दिवस येत आहेत. अनेक चित्रपट आपण जर बघितले तर टेक्नॉलॉजी वाईज देखील आता मराठी चित्रपट हे अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जाता जाता एकच फक्त गोष्ट सांगतो की अॅनिमेशन मध्ये जर तुम्ही आला तर त्याला देखील माझ्याकडे इन्सेंटिव्ह आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. मराठी चित्रपट वेगळ्या टेक्नॉलॉजी जर तुम्ही बनवणार असाल आणि तो इंडस्ट्रीच्या माध्यमातून जर माझ्याकडे येणार असेल तर तुम्ही जेवढा खर्च कराल त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा इन्सेंटिव्ह कॅबिनेट सब कमिटीमध्ये नेऊन देण्याची जबाबदारी आज या निर्मात्यांच्या बैठकीमध्ये तुमचा एक सहकारी म्हणून उदय सामंत स्वीकारला. त्याच्यामुळे तुमच्या बरोबर सरकार आहे. सरकारला जे जे काही तुमच्यासाठी करावं लागेल ते आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी करणार आहोत. एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मला बोलवल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये मराठी चित्रपट हे टॉलिवूडपेक्षा देखील पुढे जावेत ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सन्मान